कविता, गझल किंवा कुठलीही कला ही आपल्या उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकते याबद्दल आपल्याकडे आजही साशंकताच आहे. पण काही ध्येयवेडे कलाकार या समजाला छेद देतात आणि आपल्या कलेच्या जोरावर अशी काही झेप घेतात की संपूर्ण समाजालाच आपल्या कलेचं वेड लावतात. प्रसिद्ध अजिंठा लेणी येथील सोयगावातून आलेल्या अपूर्वने आपल्या शब्दांच्या सामर्थ्यावर कवितेची गुंफण अशी काही केली की अल्पावधीतच महाराष्ट्राचा लोकप्रिय कवी म्हणून तो उदयाला आला. अपूर्व करत असलेल्या कविता, मराठी गझल, मुशायरा हे काव्य प्रकार तरुणांना भुरळ घालणारे आहेत. त्याच्या हिंदी मराठी एकत्रित गझल लोकप्रिय होत आहेत. मध्यंतर या त्याच्या कवितेच्या कार्यक्रमांचे महाराष्ट्र दौरे सुरू असून त्याचे 15हून अधिक यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्याचा हा प्रवास त्याच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार, मी अपूर्व राजपूत. तर मी कवी आहे एक छोटासा, आणि माझं गाव जे आहे ते सोयगाव आहे. अजिंठा लेणीच्या पायथ्याशी गाव आहे. आणि आमच्याच पंचकृषीतून नाधू महानोर नावाचे एक कवी, जे सुप्रसिद्ध कवी आहे, त्यांच्याच मातीतून मी येतो. तर नाधूंकडून आणि अनेक कवींकडून प्रेरणा घेऊन मला असं तेव्हाच वाटलं, खास करून संत साहित्यामधून, की आपण पण कवितेचा काहीतरी कार्यक्रम, एक नवीन फॉर्मॅट या महाराष्ट्रामध्ये द्यावा. म्हणून मी मध्यंतर नावाने सोलो पोएट्री शो करतो. एक वैयक्तिक कार्यक्रम आहे, एकच जण ज्यामध्ये सादरीकरण करत असतो. आणि यामध्ये शक्यतो करून कथाकथन, काही किस्से असतात, गझला असतात, कविता असतात. तर हा एक लोकप्रिय होणारा कार्यक्रम आहे. तर कधी गावाकडून आल्यानंतर वाटलं नव्हतं की इतकी लोकप्रियता या प्रकाराला मिळेल का. पण एक धाडस केलं आणि सगळ्यांचं प्रेम मिळालं. सोशल मीडियावरती पण खूप प्रेम मिळतं आहे. आता लाखाच्या घरामध्ये फॉलोअर्स होतील. आणि जी नवीन पिढी आपली जी ती कवितेपासून दूर चाललेली होती, त्यांना वाटत होतं की जे काही कवितेमध्ये मांडलं जातं आहे ती भाषा आपली नाही आहे. तर मी हा प्रयत्न केला की आजच्या ज्या भावभावना आहेत त्या आजच्या भाषेत मांडून आजच्या पिढीपर्यंत कशा पोहोचवता येतील. जसं एक स्टँडअप कल्चर मराठी आणि हिंदीमध्ये सुरू झालं, तसं कवितेचं पण एक नवीन कल्चर, एक नवीन प्रयोग, एक सगळा नवीन ढाचा आपण कसा सुरू करू, असा हा प्रवास सुरू झाला. आणि सगळीकडे चांगला त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे. आणि मी महाराष्ट्र दौरा केला, त्यामध्ये पुणे, मुंबई, नगर, संभाजीनगर, ठाणे, आता पुढे कोल्हापूर, सांगली, जळगाव, अमरावती, सगळीकडे मी जातो आहे. तर एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर मला असं वाटतं की ही कवितेसाठी, मराठी कवितेच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट. आणि कवितेच्या बाबतीत तर मला वाटतं की कविता कधी, चांगली कविता कधी आपण लिहू शकत नाही. एक तो प्रवासच असतो. तर मी पण त्या प्रवासात आहे. पण हे सगळं करत असताना मला असं वाटतं की लोकांकडून येणारा प्रतिसाद, लोकांना काय पाहिजे, लोकांना कशा पद्धतीने मांडलेलं आवडतं, या सगळ्यांचा एक अभ्यास करून मला तो माझ्यामध्ये थोडा बदल मी केला आणि त्याला लोकप्रियता मिळते. फक्त एवढा हक्क असावा अंतावरती, या श्वासांची माळ तुटावी हिंसावरती. आपल्या कवितेतून असंख्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा अपूर्व कार्यक्रमाच्या शेवटी रंगमंचासाठी आपलं आयुष्य समर्पित करण्याची इच्छा व्यक्त करतो. पियुष पाटील, न्यूज 18 लोकल.